नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला त्यांनी मागचा एक वाक्य रिपीट केलंय। जीवा काव्याला म्हणतोय की तू आता आजपासून माझ्या भावाची बायको आहे, आता मी हे कधीच विसरणार नाहीये। तू आजपासून काव्या पार्थ देशमुख झाली आहेस। काव्या हे ऐकते आणि आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे। काव्याला आतापर्यंत ही रियालिटी कधी फीलच झाली नाही, रादर फील ती करवून घेत नव्हती, पण आता जीवाने तिला ही रियालिटी फेस करून दिली आहे। जीवा पुढे म्हणतो, काव्या मी आता यापुढे कधीच विसरणार नाही की बाहेर एवढी सगळी लोक असताना तू एकदाही विचार केला नाहीस की आपण बाहेर सगळ्यांना जाऊन आपल्या नात्याबद्दल सांगू। मी कधीच विसरणार नाही काव्या, मी तुझ्या समोर होतो, बाहेर लोक होती, पण तू शेवटपर्यंत बाहेर कोणालाच आपल्या नात्याबद्दल सांगितलं नाहीस काव्या। मी आयुष्यभर मरेपर्यंत हे विसरणार नाहीये, असं म्हणून जीवा निघून जातो। आता मात्र काव्या बेशुद्ध होते जीवा बाहेर गेल्यानंतर। काव्या आता तिथेच पडलीये बिचारी अशी सोफ्यावर, पण कोणाचं लक्षच नाहीये, पण लक्ष जातं कसं ते बघत राहा। आता ही सिच्युएशन आहे या काव्याची अशी जीवाची, पण पार्थ काही बिचारा वेगळ्या अवस्थेत नाहीये। आता तो खूप रडत असतो त्याच्या खोलीत एकटाच, तेव्हा त्याचे आई वडील येतात। आता त्याची आई त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, बेटा पार्थ रडू नकोस। आता पार्थ म्हणतो, मी तुम्हा सगळ्यांना म्हणत होतो थांबा थोड्या वेळ, थांबा थोड्या वेळ, नंदिनी आल्यात, आता काय करायचं गाई, आता मी कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ, तुम्ही माझं ऐकलं नाही, आता त्यांना काय वाटलं असेल माझ्याबद्दल। आता या पार्थचे वडील काय म्हणतात माहितीये का, ते म्हणतात, पार्थ बेटा तू नको वाईट वाटून घेऊस, हे बघ नंदिनी आली आहे ना, आता तू नको विचार करूस तिचा फार। आता ते जेव्हा असं बोलतात तेव्हा पार्थला खूप वाईट वाटतं आणि म्हणतो, काय बाबा हे काय बोलताय तुम्ही, अहो 2 तासापूर्वी माझं आणि नंदिनीचं लग्न होणार होतं। मग आता त्याचे बाबा म्हणतात, अरे पार्थ पण तुझं 2 मिनिटापूर्वी काव्याशी लग्न झालंय। आता पार्थ आणखीन रडतो ते लग्न आठवून। काय प्रेक्षकांनो, काय नशिबात होतं आणि काय झालं बिचाऱ्यांचं। मालिकेची स्टोरी कुठेतरी पचत नाहीये, पण पचवून घेऊया असं मला म्हणायचंय कलाकारांच्या या कामासाठी। आता या पार्थची आई म्हणते, बेटा पार्थ जे काही झालंय ते दुर्दैवाने झालंय, आपल्याला मान्य आहे सगळ्यांना, हे बघ तू न आता काय करायचंय पुढे याचा विचार कर आणि तूच सांग मला। अरे तुझं लग्न काव्याशी झालंय की नाही, हे बघ आता नसत्या गोष्टींचा विचार नको करूस तू, हे बघ काव्या आता तुझी बायको आहे, आजपासून काव्या पार्थ देशमुख झालीये, तुझी पहिली प्रायोरिटी झालीये, तुझी बायको आहे ती। मला सांग, तुला आता काव्याची काळजी नको का घ्यायला। आहे बघ पार्थ आता तू विचार करू नकोस जास्ती, तुझ्या इतकीच ती पण खचून गेली असेल की नाही, तिच्यासाठी हे सगळं किती अवघड आहे, कशी रडत निघून गेली रे। हे बघ आता इथून पुढे तू आता तिला प्राधान्य दे, एकमेकांना धीर द्या, एकमेकांना सांभाळून घ्या। आम्हाला कळतंय तुमच्या आयुष्यात फार वाईट घडलंय, पण आता पार्थ बोल तिच्याशी, काव्याशी बोल। आता पार्थ म्हणतो, अगं आई ते मला शुद्ध नाहीये, मी काय बोलू त्या काव्याशी जाऊन। आता ती आई म्हणते, मी येते तुझ्यासोबत, आपण सगळे मिळून त्या काव्याशी बोलूयात, आपल्याला तिला सांभाळून घ्यायला पाहिजे की नाही, समजून घेतलं पाहिजे की नाही, प्लीज पार्थ। कशी स्वार्थी जग असतं बघा ना प्रेक्षकांनो, बिचारी ती नंदिनी आली आहे पण तिच्या मनाचा कोणी विचार करे ना। खरं आहे हा प्रेक्षकांनो, कितीही काही झालं तरी अवघड आहे बाबा सगळं पुढे। असो काय बोलणार, आता मालिका आहे म्हटल्यावरती हे असं दाखवणारच, पण एक विषय त्यांनी छान दाखवलाय, पुढे बघत राहा काय घडलंय। आता या मानिनी ताई पार्थला म्हणतात, चल पार्थ आपण काव्याशी जाऊन बोलूयात। पार्थचे बाबा पण म्हणतात, चल पार्थ मी येतो तुझ्या बरोबर, पण आता यांना प्रश्न पडलाय तिथे जाऊन काव्याशी काय बोलावं। पार्थ तर बिचारा सारखा रडतोय। आता इकडे बघा जीवा त्याच्या खोलीत गेलाय आणि आता तो काव्याला खूप मिस करतोय, झालेले सगळे क्षण त्याला आठवतायत, स्वतःचं प्रेम विसरणं जीवाला खूप अवघड झालंय। इथे त्यांनी दूर दूर चालली आज माझी सावली हे गाणं ऐकवलंय, जे अतिशय अप्रतिम आणि सुंदर गाणं आहे प्रेक्षकांनो। या सिच्युएशनवर हे गाणं खूप छान वाटतंय। आता जीवा झालेले सगळे क्षण आठवतोय, काव्यामधले आणि त्याच्यामधले प्रेमाचे सगळे क्षण, पण आता कुठेतरी त्याला या सगळ्या क्षणांचा तिटकारा वाटायला लागलाय, कारण काव्याने कुणालाच सांगितलेलं नाहीये की त्याचं आणि तिचं प्रेम आहे। त्याला असं वाटत होतं की काव्याने सगळ्यांना सांगायला हवं होतं, पण प्रत्येकाची मेंटॅलिटी ही वेगवेगळी दाखवली आहे। काव्याने तिच्या घरच्यांचा विचार केलाय, जीवा मात्र विचार करतोय की काव्याचं चुकलं, तिने असं करायला नको होतं। तो पश्चाताप व्यक्त करतोय की हे सगळं काय होऊन बसलंय, खूप रडतोय बिचारा। आता पुढे सगळा अंधार आहे एवढंच काय ते दिसतंय बिचाऱ्याला। आता या सगळ्या आठवणीत तो कसा जगणार, काव्याला तो आयुष्यभर कसा बघणार, हे सगळं खूप अवघड होऊन बसलंय।
काव्या आता बेशुद्ध पडली आहे. सगळेजण तिच्या खोलीत येतात. आता पार्थ तिला जसं आहे तसं उचलतो आणि बाहेर घेऊन जातो दवाखान्यात नेण्यासाठी. आता ती पार्थची आई म्हणते, अरे बाबा आम्हाला कळव काय झालंय ते. पार्थने उचललंय तिला, आता मंडपात आणलंय तिथे समोर सगळ्यांनी. काव्याला पाहिल्या नंदिनी घाबरते. काय झालं काव्याला? पार्थ सांगतात की तिला बेशुद्ध झाली आहे ती. आम्ही रूममध्ये गेलो तर बघितलं तर बेशुद्ध झाल्या होत्या. मी तिला दवाखान्यात नेऊ शकतो का प्लीज? आता तरी आम्हाला बाहेर जाऊ द्या. आता ते देशमुख साहेब म्हणतात, हा काय प्रश्न झाला? गेलंच पाहिजे तुम्हाला. बायको झाली आहे ती तुमची. आता तुम्ही नाही तर कोण घेणार तिची काळजी? आता पार्थ तर बिचारा नंदिनीपासनं डोळे चोरतोय. नंदिनी त्याच्याकडे अशी बघते. आता पार्थ पटकन काव्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी गाडीत टाकतोय. तेव्हा नंदिनी म्हणते, मला यायचंय. आता नंदिनी पण मागे मागे जाते. तेव्हा सगळे गावकरी तिच्याकडे रागाने बघतात. आता सगळेजण म्हणतात, ए बाई तू कुठे चालली आहेस? त्या बायका असतात ना आजूबाजूला नंदिनीच्या उभ्या, त्या तिला विचारतात. मग नंदिनी म्हणते, अहो असं कसं बोलताय तुम्ही? माझी बहीण आहे, मी तिच्यासोबत जायला नको का? तिथे असलेल्या बायका म्हणतात, ए बाई तू नको काळजी करू तुझ्या बहिणीची. तिची काळजी करायला तिचा नवरा समर्थ आहे. आधीच पळून गेली इथून. आमच्या सगळ्या गावातल्या पोरींना लोक नावं ठेवतील तुझ्यामुळे. आता पुन्हा पळून गेलीस तर? आता हे सगळ्या बायका बोलत असताना नंदिनीला विचित्रच वाटते. ह्या अशा कशा बाया आहे आणि अशा कशा आरोप लावताय? नंदिनी म्हणत असते की मला जाऊ द्या. आता तुला काही मागचा पुढचा विचार आहे का? असं त्या बायका तिला ओरडत असतात. तुझ्या मागे राहिलेल्या बहिणीचा विचार कर. नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही सगळ्याजणी? अहो मी पळून नव्हते गेले. अहो पळून नेलं होतं मला. मग आता ते समोर येतात ते देशमुख साहेब आणि म्हणतात, ओ मॅडम हे बघा आमचा विश्वास आहे तुमच्यावर, पण तुम्ही आधी पळून नेलं होतं ना तुम्हाला. पण कोणाचं लग्न ठरलं होतं? तुमचं. मेहंदी कोणाला लागली होती? तुम्हाला. हळद कोणाला लागली होती? तुम्हालाच ना. अहो हळकुंड कोणाच्या हाताला आहे? तुमच्या ना. अहो काय ताई, तुमचंच लग्न ठरलं होतं ना, विसरताय का तुम्ही? तुमचं लग्न नको का व्हायला आता? काव्याचे घरचे आता घाबरलेत. त्यांच्या लक्षात येते की आता नंदिनीवर सुद्धा बळजबरी करण्यात येईल. आता आरोहीला टेन्शन आलं ना, आपलंही लग्न लावता का काय ते. आता नंदिनी म्हणते, ओ काका काय बोलताय तुम्ही? आता ते ओरडतात नंदिनीवर आणि म्हणतात, बरोबर बोलतोय मी. होणारी नवरी एकदा चुकून बाहेर गेली तर एवढा अनर्थ झालाय. आता बाहेर जाऊ नका. अहो ताई आता पाऊल बाहेर टाका, ते तुमचं लग्न झाल्यावरच. आता असं बोलल्यावर सगळ्यांना टेन्शन आलंय. अरे बापरे, आता नंदिनीचं लग्न. नंदिनी तर ब्लॅक अँड व्हाईटच झाली आहे बिचारी. आता ती म्हणते, लग्न माझं? अहो मी कोणाशी लग्न करणार? नंदिनी भांबावून गेली आहे. नंदिनी म्हणते, अहो माझं लग्न तर ठरलं होतं ना. अहो माझ्या पार्टनरशी तुम्ही काव्याचं लग्न लावून दिलं ना. आता मी कोणाशी लग्न करू? मग आता ते देशमुख साहेब म्हणतात, अहो लग्न कोणाशी होणार आहे हे महत्वाचं नसतं, लग्न होणार आहे हे महत्वाचं आहे. रीत आहे आमच्या गावची. हो धनंजयराव, सांगा तुमच्या मुलीला समजावून, तिच्या जीवाची घालमेल होतीये. हे बघा ताई, रीत तर तुम्हाला पाळावीच लागेल. बापरे प्रेक्षकांनो, यांनी तर छळच लावलाय या सगळ्यांचा रीत म्हणून. पण आता बघा पुढे काय घडलंय. नंदिनी खूप सुंदर बोलली आहे या सगळ्यामध्ये. आता मात्र ते नंदिनीचे वडील पुढे येतात आणि म्हणतात, यशवंतराव हात जोडतो तुमच्या पुढे. अहो माझ्या नंदिनीच्या मागे लागू नका हो. एका मुलीचा बळी दिलाय तुम्ही, आता या मोठ्या पोरीच्या तरी मागे लागू नका. मग ते यशवंतराव म्हणतात, अहो तिचं लग्न ठरलं होतं ना, पण ही पोरगी जर बिना लग्नाची आमच्या गावातून गेली तर आमच्या गावाच्या रीतीभातीचं काय? अहो आमच्या गावातल्या पोरी, अहो त्यांना नावं नाही ठेवणार का लोक? परत या सगळ्यातून तुम्हाला जायचंय का? आता एवढं सगळं तुम्ही सहन केलं ना, गावातले लोक चिडले. आता तुम्ही नाही म्हणणार, ही पोरगी नाही म्हणणार. अहो तुम्ही इथे होतात ना मगाशी, तुम्हाला माहिती आहे ना काय हरिद्र झालं. आता पुन्हा पुन्हा तेच सांगायचं का तुम्हाला? गावातले लोक भडकणार. आता मारामारी करायची का पुन्हा? पुन्हा लग्न मोडणार ना तुमच्या पोरींचं. काय हो दौलतराव, अहो काय तुम्हाला हेच हवंय का? आता मात्र ही नंदिनी घाबरते आणि म्हणते, अहो मिनल आणि मीनूचं लग्न का मोडेल? अहो काय बोलताय तुम्ही? कुठल्या कुठे? अहो कोणत्याच जगात जगताय तुम्ही काय यशवंतराव? अहो काका हे बघा, मी NGO मध्ये काम करते. या अशा प्रकारे मी. आता मात्र ते यशवंतराव नंदिनीला बोलूच देत नाही आणि म्हणतात, हो आम्ही तुमची सगळी माहिती काढली बरं का मॅडम. अहो अशाच प्रकारे तुम्ही लोकांचे लग्न लावून देता ना. अहो सगळी माहिती काढली आहे आम्ही तुमची. आता या वसू आत्या मध्ये अशा दाखवल्यात प्रेक्षकांनो, म्हणजे वसू आत्याला आता रिअलाइज झालंय की त्यांनी काय तमाशा करून ठेवलाय. आता ते यशवंतराव म्हणतात, अहो अडलेल्या मुलींचे लग्न लावून द्यायचं काम करता ना तुम्ही. अहो आम्हालाही पुण्य घडू द्या ना, तुमच्यासारख्या अडलेल्या मुलीचं आम्ही लग्न लावून दिलं ते.
आम्ही पंचक्रोशीत सांगू. जी मुलगी आडलेल्या मुलींचं लग्न लावून देते तिचं लग्न आम्ही लावून दिलं. अहो थोडीशी आम्हालाही समाजसेवा करू द्या. नंदिनी चिडून म्हणते, तुम्ही काय बोलताय कळतं का तुम्हाला? आता लगेच त्या मामाचा पोरगा पुढे येतो नंदिनीवर हात उचलण्यासाठी. मग त्याची आई त्याला रोखते. मग आता तो मामा दौलत मामा म्हणतो, नंदिनी शांत बस, काय बोलताय, तुला कळतंय ना यशवंतराव, आधीच तू लग्नातून पळून गेली, आता लाज वाटत नाही का तुला असं मोठ्या माणसाशी बोलते? नंदिनी म्हणते, मामा असं का बोलतोस रे? अरे मी स्वतःहून नाही पळून गेले, हे सगळं त्या दीपकमुळे घडलंय. आता ते यशवंतराव म्हणतात, आम्हाला काही माहिती नाहीये कोण दीपक, कोण कुठला मुलगा, अशा प्रकारचा माणूस मंडपात आला होता हे माहिती नाहीये आम्हाला. कशाला उगाच आम्हाला खरं खोटं करताय? नंदिनी म्हणते, मला नाही तुमच्याशी खरं खोटं करायचंय, माझ्या घरच्यांचा विश्वास आहे माझ्यावर. आता दौलत मामा म्हणतो, अगं बाई पण एवढं सगळं हरिद्र घडलं ना, तू आता गेल्यामुळे काव्याला लग्न करावं लागलं ना पार्थरावांशी. आता अजूनही तुला वाद घालायचा एका मोठ्या माणसांशी. आरुषी लागते रडायला. आता ती मामी म्हणते, बाई नंदिनी हे सगळं असं घडलं ग, काव्यासोबत असंच घडलं ग नंदिनी. अगं खूप प्रयत्न केला ग काव्याने माघार घेण्याचा, पण हा गाव असंच आहे, काय करणार. काव्या एवढी बिंदास्त मुलगी, स्वतःची इच्छा कधीही तिने मारली नाही, ती सगळ्यांच्या पुढे अगदी समर्थपणे उभी होती. अगं तुझं लग्न होणार होतं ग नंदिनी, पण बघ बेटा बघ काय झालं, काव्याला तुझ्या नवऱ्याशी लग्न करावं लागलं. अगं नंदिनी तुला पण आता हे गाववाले इथून लग्न केल्याशिवाय परत जाऊ देणार नाही नंदिनी, तुला आता लग्न करावंच लागेल. नंदिनीला तर काही सुचेच ना, असं कसं लग्न करायचं, काही आपलं म्हणजे कोणाची ओळख न पाळं कोणाच्याही गळ्यात माळ घालायची का? नंदिनी भांबावून जाते. आता नंदिनी म्हणते, अहो बाबा अहो बघताय काय तुम्ही, काहीतरी बोला ना. ती मामी म्हणते, बेटा कोणी काहीच करू शकणार नाही, आता तुला लग्न केल्याशिवाय इथून जाता येणार नाही. प्रेक्षकांनो हे घरी गेल्यावरती ना त्या नंदिनीच्या आईला ओरडणार आहेत चांगले, कोणी सांगितलं होतं तुझ्या माहेरच्यांना आपलं लग्न लावून द्या, यांचं लग्न करून घेता येत नव्हतं का शहरामध्ये, कशाला आले बरं तिथे आणि पचले बिचारे. आता बघा ही स्वात्या कशी मध्ये मध्ये बघतीये. नंदिनी म्हणते, बाबा बोला काहीतरी तुम्ही. आता त्या नंदिनीचे बाबा म्हणतात, बेटा मी काय बोलू, अगं मजबूर झालोय मी, तूच सांग मला मी काय करू. एक बाप म्हणून मी हरलोय ग, पुरता हरलोय. आता फक्त मी माझी मान कापून घ्यायला उभा आहे इथे तुझ्या समोर. नंदिनी म्हणते, बाबा असं कसं शक्य आहे, मी कोणाही आयऱ्या गेल्याशी माझ्या आयुष्याची गाठ बांधून घेऊ का, असं कसं करू मी, आणि मुळात हा प्रश्नच नाहीये माझ्या लग्नाचा. अहो माझ्या मनाची अवस्था तरी समजून घ्या बाबा, अहो काय घडलंय माझ्यासोबत. आता तिचे बाबा म्हणतात, बेटा मला सगळं कबूल आहे ग, सगळं कबूल आहे, पण आता माझे हात कापले गेलेत, माझी जीभ सुद्धा छाटून टाकण्यात आली आहे, मला काही बोलता येत नाहीये. नंदिनी बेटा तू लग्नाला उभी राहा ग, या गावात आपल्याला या गावकऱ्यांचं ऐकावंच लागणार आहे, त्याशिवाय आपल्या हातात आता काही राहिलेलं नाहीये. बघ आता विचार कर नंदिनी, काव्याला लग्नासाठी कसं उभं केलं असेल, हे असं जसं तुला आत्ता उभं करण्यात येतंय. आता नंदिनीला काव्याच्या मनाची काय घालमेल झाली असेल ते रिअलाइज झालंय प्रेक्षकांनो. आता हे सगळं आठवून नंदिनीला घाम फुटलाय. आता ती थोडासा विचार करते आणि म्हणते, बाबा मी हात जोडते, आज माझ्या बाबतीत जे काही झालंय त्यामुळे मी खूप खचून गेले हो बाबा. अहो मुहूर्ताच्या वेळेला मला पळवून नेण्यात आलंय, मी मुहूर्त पाळला नाही असं म्हणतायत सगळेजण. बाबा मी माझा होणारा आयुष्याचा जोडीदार गमावला हो, ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न बघत होते त्याला गमावलं, मुहूर्त गमावला, आणि इथे येऊन पाहते तर काय, माझ्या होणाऱ्या जोडीदाराने माझ्या बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. बाबा नाही हो नाही, मी नाहीये हो या मनस्थितीत, मी कोणाशीच लग्न करायच्या मनस्थितीत नाहीये. मी हात जोडते, पाया पडते, माझं लग्न नका लावून देऊ. नंदिनीला आता बळजबरी करण्यात येते जशी काव्याला करण्यात आली होती. नंदिनी हात जोडतीये, रडतीये, पण कोणी नंदिनीकडे लक्ष देईना. तो दौलत मामा म्हणतो, नंदिनी लग्न तर तुला करावंच लागेल, तू एकतर लग्नाच्या मंडपातून पळून गेलीस आणि तुझ्यामुळे तुझ्या बहिणीला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या सोबत लग्न करावं लागलं, आणि आता तू म्हणतेस की मला लग्न करायचं नाहीये, ते काही नाही, आता तुला लग्न करावंच लागेल, हा माझा मुलगा, हा संग्राम करेल ना तुझ्याशी लग्न. आता ते जेव्हा मामा असं बोलतात तेव्हा नंदिनी शॉक होऊन जाते आणि सगळ्यांकडे अशी तटस्थ होऊन बघते. आणि आता इथेच त्यांनी हा भाग संपवलाय प्रेक्षकांनो. आज बरेच संवाद ऐकवले त्यांनी, पण मला सांगा कमाल आहे ना या सगळ्या कलाकारांची. हे सगळं पुन्हा पुन्हा घालायचं, पुन्हा हे सगळं म्हणजे मंडपामध्ये येऊन हे सगळं बोलणं वगैरे, बाप रे, एका दिवसाचं हे सगळं शूट आहे, पण यासाठी 1 महिना लागला प्रेक्षकांनो. खरंच कमाल आहे. ॲटलिस्ट यांच्या एफर्टसाठी लाईक करायला विसरू नका.
आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पुढे खूप इंटरेस्टिंग टर्न आणि ट्विस्टवर येणार आहे, तुम्हाला आता वाटतंय, पण बघा तुम्ही, खरंच ही मालिका पुढे खूप छान होणार आहे. आता नंदिनीचे डायलॉग खूप सुंदर ऐकवलेत त्यांनी पुढच्या भागामध्ये. आता हा दौलत मामा जेव्हा बोलतो की माझा मुलगा तुझ्याशी लग्न करेल संग्राम, म्हणजे मामाला आता हिला सून करून घ्यायची आहे बरं का, पण आता तो मामाचा पोरगा म्हणतो मला अशा सेकंड हँड पोरीसोबत लग्न नाही करायचंय. आता असं बोलल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते. नंदिनी तिथे खूप छान बोलते बघा. नंदिनी म्हणते ही आहे आजच्या समाजाची शोकांतिका. आजही बायका आम्ही पाय पुसणंच आहोत ना लोकांसाठी. तुम्ही सगळेजण लोक माझ्या कॅरेक्टरवर चिखलफेक करताय आणि तरी म्हणतायत की तू लग्नासाठी तयार हो. या मंडपामध्ये आहे असा कोणी जो माझ्यावर कुठलेही घाणेरडे आरोप न करता माझ्यासाठी लग्नाला तयार होईल, माझ्याशी लग्नाला पुढे येईल? सांगा, आहे कोणी या मंडपामध्ये जो स्वतःहून म्हणेल की मी करतो तुझ्याशी लग्न? नंदिनी असं बोलते आणि रडत असते. आता ती जेव्हा खाली बसते तेव्हा जीवा येतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो नंदिनी मी आहे, मी करेल तुझ्याशी लग्न. किती छान दाखवलाय बघा बरं सीन. उद्याचा भाग ऐकायला मिस करू नका. आजचे एपिसोड सगळे उशिरा आले, त्यामुळे या मालिकेचा रिव्ह्यू द्यायला मला उशीर झाला. आज महाशिवरात्र आहे. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. भेटूयात उद्या. तोपर्यंत धन्यवाद.